x is equal to आंसर जो वाला x is equal to 80 square difference है with respect to t dx by dt is equal to आयते 280 डायरेक्ट नहीं नंबर ला दे तो ना 2 नंबर ला दे y is equal to बोला y is equal to 280 ना 3 नंबर ला देला डिफरेंस है बोल डिफरेंस है with respect to t and it is dy by dx dt is equal to 280 मतलब 4 नंबर ला देला we have dy by dx is equal to dy by dt by dx by dt है 5 नंबर ना क्रॉस आले इसे ना क्रॉस सेकंड का 1 2 4 and 5 dy by dx is equal to कितने कितने 280 बड़ा 280 है 280 तो दूंगे ना dy by dx is equal to dy by dx is equal to 1 by t ये डिफरेंस है with respect to x dy by dx square is equal to minus 1 by t square into अरे ये तब का नहीं असर हमको असर dy असर लिखो तो कुछ dy dx of 1 by t चलते इधर dx by dt पाहिजे तर dt तुम्हाला जमते का नाही म्हणून लिहून आला मी d2y by सन d2y by dx square is equal to dy dt of in bracket 1 by t into dt by dx d2y by dx square is equal to minus 1 by t square into किती तुमच्याकडे 1 by 280 रेसिप्रोकल आहे त्याचा 1 by 280 आहे का 1 by 280 त्याच्यावरून बघून गेली फ्रॉम सेकंड म्हणजे d2y by dx square is equal to minus 1 by 280 आपल्याला काय काय पाहिजे ते बघू ए पाहिजे एक हे तयार करता येते 280 बर बघ मी काय ऍडजस्टमेंट करायला बघा d2y by dx square is equal to इथं 1 by 80 स्क्वेअर लिहिणार आहोत का बरं 80 स्क्वेअर x ची किंमत बघितला मी 80 स्क्वेअर मला x लिहायचं आहे मी जास्त काय घेतला इथं फक्त t घेतला काय घेतला थोडा सांगा ये इथं जास्त काय घेतला फक्त एक्स्ट्रा ये ते कटून जाण्यासाठी होतं ये लिहिलं वर इंट 1 by जसं तसं लिहिणार किंमत आहे 1 by 280 चलते का नोट दिस स्टेप इथं मी ऍडजस्टमेंट केला ज्या स्टेपला ऍडजस्टमेंट केला त्या स्टेपला काय लिहित असतो मी नोट दिस स्टेप हे स्टेप लक्षात ठेवा नोट दिस स्टेप म्हणजे ऍडजस्टमेंट केल्यानंतर कात्र तुम्ही घरी अभ्यास करत असताना नोट दिस स्टेप दिला तर समजून घ्यायचं की इथं कात्र ऍडजस्टमेंट केलेला आहे गणितामध्ये सर d2y by dx square is equal to minus 1 by याची किंमत माहिती आहे तुला याची किंमत कोण आहे x आहे x देणारा इंटो येला आहे इंटो याची किंमत कोण आहे तुझ्याकडे y आहे ते कशावर बघून गेलीस बरं फ्रॉम 1 and 3 येणारा मी फ्रॉम 1 and 3 एक वर 3 वर म्हणून समजे
एका बाजूला भागिले दोन्ही भागिले असलेले इकडे गुणिले होणार असते म्हणजे एक्स वाय इंटू डी टू वाय बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ए उरला फक्त तिकडं हे दोन्ही इकडं निघून गेले हे गुणाकारवर भागाकार असलेले गुणाकार झाले मायनस ए उरलं त्या मायनस एला देखील इकडे घेतलं प्लस ए होणार आहे एक्स वाय इंटू डी टू वाय बाय एक्स स्क्वेअर प्लस ए 0 हे सिद्ध करायचं